नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. व पंचायत समिती निवडणुकीचा. तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एकूण 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गणाचा पूर्णतः प्रचार थंडावला आहे. या 7 गटामध्ये धारासूर, मातपुरी, मरडसगाव, इसाद, गुंजेगाव, कोदरी आणि राणी सावरगाव हे जिल्हा परिषद गट असून गंगाखेड पंचायत समिती गणामध्ये एकूण 14 गण आहेत. क्रमशः धारासूर, मुळी, मातपुरी, अक्कोली, मरडसगाव, मालेवाडी, इसाद, माखणी, गुंजेगाव, खंडाळी, कोदरी, बडवणी, राणी सावरगाव व पिंपलदरी अशा एकूण 14 गण व 7 गटामध्ये काल पूर्णतः सायंकाळी 5 वाजता प्रचार यंत्रणा थांबलेली आहे. संपूर्ण प्रचार बंद झालेला आहे, थंड झालेला आहे. या निवडणुकीदरम्यान विविध पक्षाचे अपक्षांचे कार्यकर्ते व उमेदवार वाडी वस्ती तांड्यावर व मोठ्या गावात जाऊन घरोघरी जाऊन डोर टू डोर जाऊन मतदारांना मलाच मत द्या, हा उमेदवार चांगला आहे, तो उमेदवार चांगला आहे, याचे विकास कार्य चांगले आहे असे पटवून देत होते. तर काही कार्यकर्ते ईव्हीएम मशीनचा डेमो तयार करून मतदारांना मतदान कसे करावयाचे आहे याचे प्रात्यक्षिक देखील दाखवत होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस स्टेशन गंगाखेड व पोलीस स्टेशन पिंपळदरीचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी अहोरात्र या निवडणूक यंत्रणेवर या प्रचारावर कटाक्षाने नजर ठेवून होते. तर ग्रामीण भागामध्ये पिंपळदरी पोलीस स्टेशन व गंगाखेड पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी बांधवांनी रात्रीची पेट्रोलिंग वाढवलेली आढळून आली. तसेच निवडणूक विभागाने देखील संपूर्ण तयारी केलेली आहे असे श्री जीवराज डापकर साहेब व तहसीलदार श्रीमती उषा श्रंगार मॅडम यांनी कळवले आहे. अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर समस्त महाराष्ट्रातील मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे, ज्या जिल्हा परिषद गट व ज्या पंचायत समिती गणामध्ये निवडणूक आहे त्या सर्व मतदार बांधवांनी कसल्याही प्रकारचा वेळ न दवडता सकाळी 7 वाजताच मतदान केंद्रावर जाऊन आपले अमूल्य मत आपल्या पसंतीच्या उमेदवारास द्यावे व लोकशाहीचा हक्क बजवावा. आपण लोकशाहीचे भोगते आहोत. लोकशाहीचा हक्क बजावण्याकरता जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी हीच परभणी वार्ता चॅनल, स्वर्ग व्यसनमुक्ती केंद्र राणी सावरगाव, नशाबंदी मंडळ मुंबई व रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे विनंती करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त मतदार बांधवांनी आपले मतदान लवकरात लवकर करून घ्यावे हीच विनंती. संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमी बघा.